महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। आपण पाहत आहात महाराष्ट्र लाईव्ह न्यूज, बातमी जनसामान्याची। कुरगाव येथे श्रामणेर दीक्षाभूमी केंद्राच्या कामासाठी बालाजीराव शिवभगत यांच्याकडून 1 लाख रुपयांचं धम्मदान। धम्मगुरू संघनायक अखिल भारतीय भिक्खू संघाचे नांदेड जिल्हाध्यक्ष भदंत पय्याबुधी महाथेरो यांच्या अथंग प्रयत्नातून उभारण्यात आलेले हे श्रामणेर प्रशिक्षण केंद्र आहे। 12 महिने 24 तास चालणारे एकमेव कुरगाव येथील श्रामणेर प्रशिक्षण केंद्र आहे। या ठिकाणी 2000हून अधिक युवकांनी श्रामणेर दीक्षा घेतली आहे। तर प्रत्येक 19 तारखेला पौर्णिमा निमित्त भव्य दिव्य कार्यक्रम संपन्न होत असतो। कुरगाव येथील श्रामणेर प्रशिक्षण केंद्र या ठिकाणी भव्य दिव्य श्रामणेर दीक्षाभूमीचं बांधकाम प्रगतीपथावर आहे। या ठिकाणाला उद्योजक बालाजीराव शिवभगत यांनी भेट दिली आणि श्रामणेर दीक्षाभूमीच्या बांधकामासाठी 1 लाख रुपये धम्मदान दिले। भदंत पय्याबुधी महाथेरो यांनी हे धम्मदान स्वीकारून त्यांना मंगलमय आशीर्वाद दिला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलं होतं, समाजाचा गाडा ओढण्यासाठी आपण आपल्या कमाईमधील 20वा हिस्सा समाजासाठी दिला पाहिजे। या तत्वाचं तंतोतंत पालन करत बालाजीराव शिवभगत हे सामाजिक कार्यक्रमाला आर्थिक दान धम्मदानाच्या रूपाने देत असतात। धम्म परिषद, भीम जयंती, रमाई जयंती, बुद्ध पौर्णिमा अशा विविध सामाजिक कार्यक्रमांमध्ये ते नेहमीच आर्थिक धम्मदान देत असतात। या त्यांच्या कार्यामुळे बालाजीराव शिवभगत एक दानशूर व्यक्ती म्हणून त्यांची ओळख आहे। कुरगाव येथील श्रामणेर दीक्षाभूमीच्या बांधकामासाठी बौद्ध उपासक उपासिकांनी धम्मदान देऊन सहकार्य करावं असं आवाहन धम्मगुरू संघनायक भदंत पय्याबुधी महाथेरो यांनी केले। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.